नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। ज्या महिलांची केवायसी ही अपूर्ण राहिली होती त्यांना पुन्हा आता केवायसी करण्याची संधी देण्यात आली आहे किंवा ज्या महिलांना हप्ते मिळाले नाही तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेची केवायसी करून हप्ते दिले जाणार आहेत, अशी एक फेक न्यूज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। तर अशी कोणत्याही प्रकारची संधी महिला विकास विभागाअंतर्गत देण्यात आलेली नाही किंवा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। महाराष्ट्र शासन महिला विकास विभागाअंतर्गत एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे। जी काही सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे तर ती तुम्हाला मी इथं वाचून दाखवणार आहे। या पत्रकामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती तर तुम्ही इथं बघू शकतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा ही देण्यात आली आहे, अशी बातमी लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मातळाखाली झी24 तास या न्यूज चॅनल व लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे। याबाबत स्पष्ट करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला विकास विभागात कागदपत्र सादर करण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले नाहीत। म्हणजे तुम्ही इथं बघू शकता, महिला विकास विभागाअंतर्गत एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की महिला विकास विभागाअंतर्गत अशी कोणतीही संधी देण्यात आलेली नाही किंवा अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्यासाठी नवीन अपडेट येईल किंवा ज्या महिलांना हप्ते मिळाले नाही तर त्यांच्यासाठी काही अपडेट येईल किंवा केवायसी पुन्हा कधी जर सुरू झाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल। त्यामुळे फेक न्यूजवरती तुम्ही विश्वास ठेवू नका।